सगळ्यांना नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? काय सांगायचं, सगळे म्हणतात काळूबाईचं हे टाका, काळूबाईला घरी बोलवा. काळूबाई तर आहेच माझ्या घरी. काळूबाई कुठं नाही जात. खऱ्या भक्ताच्या घरी काळूबाई राहतीच उभी. काळूबाईचा भरपूर आशीर्वाद आहे, सगळ्यांना आहे. जे चांगले कर्म करतात त्यांना पण आहे, जे वाईट कर्म करतात त्यांना पण आहे. मी म्हणत नाही की मलाच आहे म्हणून, सगळ्याला आहे. पर जे वाईट कर्म करतात त्यांना बरोबर फळ ती देते, दमाने काय व्हायना देते. आणि जे चांगलं कर्म करतं त्याच्या संग पाठीशी हमेशा उभी आहे, त्याच्या केसाला धक्का नाही लागू देते. आता मी पहिलं टाकायची होते, पण घरातल्यांना ते आवडत नाही, घरातल्यांना ते मंजूर नाही. मी मानते, एक मानत नाही. मी आपल्या काळबाईचा अपमान होतो ना, आपल्या सगळ्या देवांचा अपमान होतो आहे, त्याच्यासाठी मी ते टाकत नाही. मला तेच खराब वाटतं. कधी कधी माझीसुद्धा इच्छा होत नाही की आपण काहीतरी बोलावं, काहीतरी करावं. कारण माझी भक्ती माझ्या मनात आहे, माझी श्रद्धा माझ्या मनात आहे. मी इतरांना का सांगू, इतरांना का सांगत बसू मी. माझी होती इच्छा की चला तुमच्यापर्यंत काहीतरी सांगायची, काळूबाईची माहिती सांगायची. भरपूर इच्छा होती की काळूबाई कशी प्रगट झाली, कशी मला दाखवलं तिनं, कशी उभी राहिली मदतीला, सगळं दाखवायची माझी खूप इच्छा होती, सांगायची. पर ते काही जमलंच नाही. घरातला म्हणजे काय म्हणतात ना, या घरातला माणूस बिघडला का सगळं घर बिघडते. तरी पण माझ्या मनात आहे, आपल्या काळूबाईला कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे, कोणी निंदा नाही केली पाहिजे म्हणून मी वारंवार म्हणून त्याच्यातून मी बाहेर पडली. माझ्या मनात तर आहेच भक्ती, मनात भक्ती आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे. ती बरोबर तारणारी नाही, मारणारी नाही, करणारी नाही, सवरणारी नाही. सगळं काय तिच्या हातात आहे. तिच्या पुढं आपलं काहीच चालत नाही. तरी पण आपण समजून घ्यायचं की काहीतरीच्या मागं असं. कारण कसं होतं आहे, मी करायला जाणार एक आणि विनाकारण शिव्या घरात धिंगाणा. मग काय म्हणतात की देवाला मानती आणि हिच्या घरात तमाशा चालू. त्याच्यामुळं मी हे काय करत नाही. आपलं गपचिप करायचं आणि गपचिप पूजा पाठ करते. म्हणून त्याच्यासाठी मी काय बोलत नाही, करत नाही, सवरत नाही. तरी पण सगळ्यांना हात जोडून विनंती की काय चुकलं असेल तर माफ करा. कारण मी माझं पहिलं हेच चॅनल खोलायचं होतं, पण ते खोललं नाही मी. विनाकारण काळूबाईच्या नावाचं खोललं. तरी पण माझं काही चुकत असलं तर मला माफ करा. मी आता इथून पुढं म्हणजे थोडी थोडी माहिती बी सांगत जाईल अशी मध्ये आधी. ते पण तुम्ही समजून घ्या. आणि लयच मोठं काही कार्यक्रम असेल तर ते बी मी सांगत जाईल. पण आता सध्याला तर माझं काही नाही आहे. मी सकाळी जाते 8ला, संध्याकाळी येते 7ला. 7ला सुट्टी होती तर घरी येऊ वाजेपर्यंत 9 वाजतात. तर आज म्हणलं चला बनवूया, आपलं काहीतरी सांगूया तुम्हाला. तरी काळूबाईला आपण रोजच बोलवतोय घरी. काळूबाई रोजच येते आपल्या घरी. गरिबाच्या घरी काय हो, भाजी भाकर खायला रोजच काळूबाई आपल्या पाठीशी आहे. ती आदिमाई शक्ती आहे. तिला बरोबर माहिती आहे कुठं जायचं आणि कुठं नाही. ती आपण कोण बोलणार आणि करणार. ते आपल्या पाठीशी आहे म्हणून हे आहे. आता माहिती आहे, मी जसं चॅनेल खोललं होतं तशी मला एवढी पणवती लागली होती, काय सांगू तुम्हाला. की मला म्हणजे ना, माझं डोकंच जागेवर नव्हतं. नुसतं बिरबिर म्हणजे एकदम गरल्यासारखंच. कोणी काय बोललं तर राग येणार, कोणी काही म्हणजे असं चिडचिड स्वभावले झालं होतं माझं. त्याच्यामुळं मला काहीच करायला सुचत नव्हतं. आणि काम पण नव्हते त्याच्यात, आणि कर्ज पण वाढत होतं. पर काळूबाईच्या ह्याने आता बी सध्याला तीच परिस्थिती आहे थोडी थोडी. तरी पण चाललं आहे आपलं. तरी समजून घ्या. मी आता अजून इथून पुढं माझी माहिती रोज मी सांगत जाईन 1 दिवसाआड. मला टाईम भेटला ना तर कसं म्हणजे घडलं आहे आणि कसं नाही ते सांगते. काळूबाईचा नमस्कार.